कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी सर्वपक्षीय आक्रमक. आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पवारांची राष्ट्रवादी आणि मराठा समाजाचं आंदोलन. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव. सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावेत म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. तर गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही. मंगेशकर रुग्णालयानं एका रुग्णाला चक्क पेपरवर लिहून दिलं. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करतात का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं तर कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच फिरलं. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा. अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम घालावा, संजय राऊतांची मागणी. कृषी मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे आमचं कर्तव्य. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सत्तेवर येण्याआधी कर्जमाफीची घोषणा दिलेल्यांकडून सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल. जयंत पाटलांची शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा. कृषी मंत्र्यांनी असं बोलणं अयोग्य. मदतीची रक्कम शेतकऱ्यांनी कशी खर्च करावी हा सल्ला देण्यापेक्षा आणखी सहकार्य करावं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडेंना धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचं ठरवत महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट. मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठी बाबतीत कुणी उलटसुलट वक्तव्य केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर. मराठी न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला इशारा. तर कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध. सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा. कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामरा आज हजर न राहिल्यास पोलीस चौथं समन्स पाठवणार. शिर्डीजवळील काकडी शिवारात वडील आणि मुलाची निर्घृण हत्या तर आई गंभीर जखमी. दरोड्याच्या उद्देशानं हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस. रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. 5 गावातील 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला. अवजड वाहनांवर बंदी असूनही डंपर ट्रकची वाहतूक सुरू. ताण येऊन रस्ता खचल्याचा संशय. नाशकात जाळपोळीचं सत्र कायम. माथे फिरून सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 7 दुचाकी जाळल्या. जाळपोळीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते अंधेरी, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ ब्लॉक असणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.